प्रत्येक स्त्री पुरुषाला अधिकार आहे, तसाच तृतीयपंथीयांना सुद्धा त्यांच्या बरोबरीने जगण्याचा, राहण्याचा, खाण्याचा, शिक्षणाचा, आरोग्याचा सर्व प्रकारचा अधिकार संविधानाने त्यांना दिलेला आहे। जागतिक तृतीयपंथी दिनानिमित्त तृतीयपंथीयांची ओळख होण्यासाठी, तृतीयपंथी समाजाचा एक घटक आहे हे दिसण्यासाठी जागतिक तृतीयपंथी दिन साजरा केला जातो। आज रयत विद्यार्थी विचार मंचच्या माध्यमातून जे तृतीयपंथी आहेत, जे कार्यरत आहेत, चांगलं काम करत आहेत, त्यांचा सन्मान, त्या तृतीयपंथीयांचा सन्मान रयत विद्यार्थी विचार मंचच्या माध्यमातून आणि रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेच्या वतीने आज आम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये आम्ही सुरक्षा रक्षक असणारे सिद्धी कुंभार असतील, त्यांच्याबरोबर असणारे सर्व तृतीयपंथी बांधव असतील, त्याचबरोबर दलजित गुरु ज्यांनी बचत गट ह्या काळेवाडीमध्ये 15 तृतीयपंथीयांचा बचत गट असा अनोखा उपक्रम या ठिकाणी केला। आज तृतीयपंथी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्यविस्तार वाढवत आहेत। अनेक तृतीयपंथी शिक्षण घेत आहेत, वकील झालेत, काही न्यायाधीश झालेत, काही महापौर झालेत, काही चांगल्या क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत। अशा तृतीयपंथीयांना आपण समानतेने वागवलं पाहिजे। आजपर्यंत तृतीयपंथीयांकडे बघण्याची भावना ही लोकांची चुकीच्या नजरेची झालेली आहे। तृतीयपंथी आला, तो माझ्या गाडीसमोर टाळे वाजवणार, त्याला मग मी 5 रुपये देणार आणि त्याच्यावर उपकार करणार, ही आपली जी मानसिकता आहे त्यात आपण बदलायला हवं। त्या मानसिकतेतून आपण आता बाहेर पडलं पाहिजे। या तृतीयपंथीयांना सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, सरकारी नोकरीमध्ये असेल, तिथं सामावून घेतलं गेलं पाहिजे। जसा स्त्री आणि पुरुषाला हक्क आहे, तसा त्यांनाही चांगल्या उच्च दर्जाचं शिक्षण घेण्याचा, आरोग्यदायी राहण्याचा आणि मोठ्या पदावर जाण्याचा अधिकार त्यांना संविधानाने दिलेला आहे आणि ते आपण सर्वांनी मिळून त्यांच्यासाठी सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलं पाहिजे। तृतीयपंथी कुठेच कमी नाही, ते त्यांच्या जिद्दीच्या बळावर आज खूप चांगल्या पदावर आणि चांगलं शिक्षण घेतात। आता तृतीयपंथी बघितलं तर या ठिकाणी रोहिणी आहे, 12वी शिक्षण झालंय, या ठिकाणी गायत्री यांचं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे। सिद्धी कुंभार हे महापालिकेमध्ये सुरक्षा रक्षक आहेत आणि या सर्वांसाठी काम करणारे हे रामा भोरकडे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे खजिनदार निलेश पवार आहेत। असे हे चांगल्या पद्धतीने रामा तृतीयपंथी दक्षता समितीच्या माध्यमातून तृतीयपंथीयांच्या अनेक अडचणी सोडवण्याचं काम रामा दक्षता तृतीयपंथी सामाजिक संस्थेच्या वतीने चांगलं काम केलं जातं। यामध्ये आमचे रयत विद्यार्थी विचार मंचाचे सहकारी सुद्धा या तृतीयपंथी संस्थेबरोबर आता जोडले गेलेलो आहोत। आमच्या राज्य समन्वयक श्वेता ओवाळ असतील, आमचे महासचिव संतोष शिंदे असतील, पिंपरी शाळाध्यक्ष मयूर जगताप असतील, त्याचबरोबर सहसचिव भाग्यश्री आखाडे असतील, आम्ही सर्वजण आता प्रण घेतलेला आहे की तृतीयपंथीयांसाठी आपल्याला जे काही चांगलं काम करता येईल ते आम्ही आता पुढील काळात करणार आहोत। त्याचबरोबर त्यांच्यासाठी एक सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट असेल, व्यक्तिमत्व विकासाचे कार्यक्रम असतील, त्यांना कम्प्युटर नॉलेज असेल, त्यांना टेक्निकल नॉलेज असेल, असे विविध उपक्रम रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्था आणि रयत विद्यार्थी विचार मंचाच्या माध्यमातून राबवणार आहोत आणि तृतीयपंथीयांना त्यांचा हक्क, त्यांचे अधिकार आम्ही मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत राहणार आहोत। काय सांगाल आपण? आवाज इथं चेक करतो लेवल तिकडे सर, सर ना सर थांब। गायत्री नको बाबा नको नको